नमस्कार मित्रांनो, मी सूर्यकांत। माझी लाडकी बहीण योजना ई-केवायसी नवीन अपडेट। चला तर पाहूया। पती किंवा वडील नाहीत तर काय करायचं पहा। अशी केली मी ई-केवायसी। क्रोम ब्राउझरवरती जायचं आहे आणि इथे सर्च करून घ्यायचं आहे लाडकी बहीण महाराष्ट्र government.in या वेबसाईटवर जाऊन सर्च करून घ्यायचं आहे। पहा, 1 नंबरला ती साईट आहे, ती साईट ओपन करून घ्यायची आहे। पहा, जी साईट ब्लिंकिंग होत आहे त्या साईटवर तुम्हाला टच करून पुढे जायचं आहे। पहा, असा पेज ओपन होईल। लाभार्थ्याचा आधार क्रमांक इथे तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। लाभार्थ्याचा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर आधार लिंक असलेल्या मोबाईलवरती तुम्हाला एक OTP येईल। OTPला वेळ लागणार आहे कारण साईट स्लो चालत आहे। पहा, इथे आधार कार्ड टाकल्यानंतर आधार नंबर टाकल्यानंतर इथे तुम्हाला कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। कॅप्चा बरोबर टाका कारण साईटला लोड असल्यामुळे लवकर पकडणार नाही। पहा, टाकल्यानंतर तुम्हाला असा OTP येईल। तो OTP टाकून तुम्हाला सबमिट बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे। पहा, क्लिक केल्यानंतर असा पेज होईल। वडील किंवा पती नाहीत तर इथे कोणाचा नंबर टाकायचा। तुमच्या घरातील कोणताही सदस्य नातेवाईक तुम्ही इथे तुम्हाला त्यांचा आधार कार्ड नंबर टाकू शकता। पती वडील नसतील तर द्या नातेवाईकाचे आधार कार्ड। कोणाचाही आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे आणि ती सक्सेसफुल होणार आहे। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अर्ज मान्य होणार असल्याचे स्पष्ट सांगितले। पेपरमध्ये आलेली आहे बातमी। पहा, इथे तुम्हाला नातेवाईकाचा आधार नंबर टाकून कॅप्चा बरोबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर OTP येईल। तो OTP आलेला इथे सबमिट करायचा आहे। सबमिट झाल्यानंतर असा पेज ओपन होईल। इथे तुम्हाला 2 ऑप्शन आहेत, ते 2 ऑप्शन निवडायचे आहेत। त्यांच्यामध्ये तुम्हाला होय पर्यायावरती क्लिक करायचं आहे। पहा, इथे होय केल्यानंतर जात प्रवर्ग निवडायचा आहे। जात तुम्हाला जी कास्ट आहे ती टाकून घ्यायची। होय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। पहा, तुम्हाला लगेच ग्रीन कलरची मेसेज येईल, तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असा मेसेज येईल। तुम्हाला तो स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे। पहा, मेसेज आलेला आहे। अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। तुम्हाला नवीन अपडेट मिळत राहतील। धन्यवाद।